चला चला बलिदान मास सुरू झालं वाटतं. चला लवकर. बलिदान मास चालू झाले. बसा खाली. एक दिवस नाही गेला म्हणून काय होतंय? अरे बलिदान मास म्हणजे माहिती ना तुला काय? अरे काय बोलतोयस तू? हो मला माहितीये बलिदान मास म्हणजे काय, पण पाळावंच असं आहे का? अरे ह्या पोराचंच बघ की फुकट चप्पल पाळली ना, काय उपयोग आहे सांग बरं याचा? स्वतःलाच त्रास करून घेतोय. अरे मान्य आहे त्यांनी चप्पल पाळली, पण त्यांनी जबरदस्ती नाही पाळली. त्याला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाबद्दल काहीतरी वाटतं म्हणून त्यांनी ती चप्पल पाळली. तू पण चप्पल पाळून बघ, कारण जेव्हा तू रस्त्यावर मोकळा चालशील आणि जेव्हा तुझा पाय भासतील ना, तेव्हा तुला थोडी का होईना जाणीव होईल त्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या यातनांची. मला असं नव्हतं म्हणायचं. अरे आपल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना 40 दिवस छळ करून यातना देऊन त्या क्रूर औरंग्यानं मारलं रे. त्या यातना, त्या वेदना ज्याचा आपण कधीच विचार करू शकत नाही. आणि हे कोणासाठी केलं? तुझ्या माझ्यासारख्या प्रत्येक व्यक्तीसाठी, आपल्या आई बहिणींसाठी, आपल्या देशासाठी, धर्मासाठी. त्यांनी आपल्या देहाचं बलिदान दिलं आणि साधा आपण त्यांना आदरांजली सुद्धा वाहू शकत नाही. अरे हेच बलिदान मास त्या आपल्या राजाचा इतिहास जिवंत ठेवते. अरे कदाचित जर त्यांनी तुझ्यासारखा विचार केला असता तर त्यांच्या देहाचा एवढा छळ झालाच नसता. पण त्यांनी विचार केला प्रजेचा. ही प्रजा म्हणजे तू, मी, हा अख्खा आपला अखंड हिंदुस्थान. तरी पण आपल्याला त्यांच्या बलिदानाची थोडीशी पण जाणीव नाही रे. असं पण काही लोकशाहीचंच राज्य चाललंय. जाऊ दे, तुझ्याबरोबर बोलण्यात. अरे चला बलिदान मासाला उशीर झालाय, चला पटकन. चला. अपनों की खातिर करना कुछ आज हमें, अजर अमर कर देना है स्वराज हमें. तू माटी का लाल है, कोई कंकड़ या धूल नहीं. तू समय बदल के रख देगा, इतिहास लिखेगा भूल नहीं. तू भोर का पहला तारा है, परिवर्तन का एक नारा है. ये अंधकार कुछ पल का है, फिर सब कुछ तुम्हारा है. सेवक का आखिरी मुजरा स्वीकार कीजिए राजे.